गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। श्री गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। श्रीमद्दासबोध दशक 15वा समास 8वा सूक्ष्मजीवनिरूपण वाचण्यास प्रारंभ करितो महाराज श्रीराम। रेणूहून सूक्ष्म किडे त्यांचे आयुष्य निपटाचे थोडे युक्ती बुद्धी तेणे चिपाडे तयामध्ये श्रीराम। ऐसे नाना जीव सती पाभो जाता न दिसती अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे श्रीराम। त्या पुरते त्यांचे नाव विशेष इंद्रिये समान सूक्ष्म शरीरे विवरण पाहतो कोण श्रीराम। त्यास मुंगी महाथोर नेणो चालिला कुंजर मुंगी समुदाचा पोर ऐसे बोलते श्रीराम। ऐसिया किड्यांचा संभार उदंड दाटला विस्तार अत्यंत साक्षपी जो नर तो विवरो निपाहे श्रीराम। कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यांना वंदन करून उपस्थित सर्व गुरुबंधू भगिनींना शिरोद्या। भाविक हो,
गेल्या आठवड्यातील संतसंगात आपण अधर्द निरुत्वर या विषयावर आपल्या माऊलींचं रसाळ असं प्रवचन ऐकलं. त्यामध्ये समर्थाने सांगितल्याप्रमाणे मनुष्य 2 प्रवाहाने आपली प्रगती करू शकतो. एक म्हणजे अर्ध्वगती आणि एक ऊर्ध्वगती. तर प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा वापर करून त्या ज्ञानाचा कुठेही अहंकार न त्या ठिकाणी लागू देता योग्य त्या मार्गाने आपली प्रगती साधून घ्यायची आहे. आजच्या या संतसंगामध्ये दशक 15वा समास 8वा यामध्ये श्री समर्थ आपल्याला सूक्ष्मजीव निरूपण या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. समर्थ सांगतायत की या पृथ्वी तलावर या सृष्टीवर विविध प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, जीवजंतू आहेत. आपण अनेक वेळा विज्ञानामध्ये किंवा इतर ठिकाणीही आपण त्या ठिकाणी वाचून ऐकलं असाल की प्रत्येक घटक हा अणुरेणूपासून बनलेला असतो. सर्वातील छोट्यात छोट्या सूक्ष्मकण म्हणजे अणुरेणू. काही सूक्ष्मजीव असे आहेत की ते रेणूंपेक्षाही सूक्ष्म आहेत. एवढे छोटे छोटे ते किडे आहेत, त्यांचं आयुष्यही अगदी त्याच प्रकारे आहे. त्यांची युक्ती, त्यांची बुद्धी त्यांना शोभेशी अशाच प्रकारे आहे. त्यांच्यामध्येही अंतःकरण, मन, चित्त, बुद्धी, अहंकार असं अंतःकरण पंचक तेही आहे. त्यांचे इंद्रिय, त्यांचे विषय, त्यांचे ज्ञान या त्या शरीराप्रमाणेच साजेशी आहेत. या सर्वांमध्येही मुंगी म्हणजे थोर. आपल्याला मुंगी छोटीशी वाटते, पण या सूक्ष्मजीवांसाठी ती मुंगी म्हणजे ही जणू काय एखादा कुंजर, एखादा हत्तीच चालला आहे अशा प्रकारे भासतो. आणि आपल्यामध्ये म्हण आहे की बाबा मुंगीस मुताचा तूर. त्यामुळे समर्थ या ठिकाणी सांगतायत की अशी मुंगी समान उदंड अशी शरीरं या ठिकाणी पृथ्वी तलावर या सृष्टीमध्ये आहेत. पण याचा अभ्यास कोणीही करत नाही, कारण मनुष्याला तेवढी पडलेलीच नसते. मनुष्य हा आपल्या वैयक्तिक जीवनामध्येच अत्यंत व्यस्त असतो. एवढंच नाही तर या पृथ्वीवरचे जीव तर एक वेळ सोडाच, नाना नक्षत्रांवरही विविध किडे आहेत, विविध जीव आहेत. त्यांचाही अभ्यास आपण कधी करत नाही. मुंगीपासून जर आपण पाहिलं तर विविध प्रकारचे जीवजंतू आहेत, ज्यांचे आकार वेगळे, ज्यांचे रंग वेगळे, ज्यांचे तरंग वेगळे. एक सुरंग म्हणजे चांगले तर एखादे विरंग अशा प्रकारचे वाईट. एक सुकुमार आहे तर एक त्या ठिकाणी कठोर आहेत. श्री समर्थ सांगतायत की हे सर्व निर्माण केलं कोणी, तर त्या जगदीश्वराने, त्या परमेश्वराने. काही जणांचे शरीर हे सुवर्णासारखे आहेत. अशी विविध प्रकारची ही सृष्टी, ही जी त्या ठिकाणी करणी आहे ती त्या भगवंताची आहे. मनुष्याने काय करावं, तर ही करणी, ही जी त्याची कर्तृत्व आहे ते परमेश्वराचं ते समजून घेणं गरजेचं आहे, ते जाणून घेणं गरजेचं आहे. पण मनुष्य हा आपल्या लौकिक शिक्षणामध्येच एवढा अडकून असतो की त्याला तो थोडंसं ज्ञानही कुठेतरी त्याचा त्या ठिकाणी अहम जागृत करण्यास पुरेसा ठरतो. त्याला वाटतं की आपणच कुठेतरी मोठे ज्ञानी आहोत आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्या परमेश्वराचे जे कर्तृत्व आहे त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करत नाही. एक छोटासा उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की मनुष्याला आपल्या ज्ञानाचा गर्व कसा होतो. एक असाच पंडित असतो, त्याने भरपूर विद्वान त्या ठिकाणी तो झालेला असतो, भरपूर ग्रंथांचा अभ्यास केलेला असतो, भरपूर पुस्तकं त्यांनी वाचलेली असतात. एके दिवशी त्याला एका नदीच्या मार्फत एका तीरावरून पलीकडे जायचं असतं. तेव्हा तो एका होडीमध्ये बसतो आणि त्या ठिकाणी प्रवास सुरू झाल्यानंतर काही काळानंतर त्या ठिकाणी तो पंडित आपलं ज्ञान आजमावण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी कसं श्रेष्ठ आहे, आपण कसे विद्वान आहोत हे सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. तो त्या नावाड्याला विचारतो की बाबा रे, तुला माहिती आहे का भूगोल म्हणजे काय? तो नावाडी बिचारा अशिक्षित असतो, त्याचा कधी संबंध नसतो आलेला, त्याने काही जास्त शिक्षण घेतलेलं नसतं. म्हणून तो त्या ठिकाणी बोलतो की पंडितजी, भूगोल वगैरे मला तर काही माहिती नाही. त्या ठिकाणी तो पंडित म्हणतो, अच्छा नाही माहीत का, झालं, तुझं 25% आयुष्य पाण्यात गेलं. अच्छा मला एक सांग, इतिहासाचं काय माहिती आहे तुला? महाराणी लक्ष्मीबाई यांनी युद्ध कुठे केली, त्यांचं कार्य कसं झालं? तो बिचारा नावाडी काय म्हणणार, तो म्हणतो की महोदय, इतिहासही मला काही तेवढा तितकासा ठाऊक नाही आहे. आता त्या पंडिताला आपल्या ज्ञानाचा अजून अहम त्या ठिकाणी गर्व होतो. तो म्हणतो की बाबा ठीक आहे, तू एक नावाडी आहेस, तर तुला भीष्म पितामह आणि नाविक यांचा संवाद माहिती आहे का? किंवा कमीत कमी रामायणमधला प्रभू रामचंद्र आणि केवट यांच्यामधला संवाद, त्यांच्यामधला तरी प्रसंग ठाऊक आहे का? तो आता नावाडी बिचारा काय म्हणणार, त्याकडे शब्दच नसतात, तो फक्त तोंडाने नकार देतो. काही क्षण उलटून जातात, लगेच तो नावाडी म्हणतो की महोदय, आता मी एक प्रश्न आपल्याला विचारू का? त्या ठिकाणी तो पंडित म्हणतो,
आणि ह्या नावाडी आता मला प्रश्न विचारणार. ठीक आहे बाबा विचार. त्या ठिकाणी तो नावाडी त्यांना विचारतो की महोदय आपल्याला पोहता येतं का? ते पंडित म्हणतात आपल्याला काय बुवा पोहता वगैरे येत नाही. मग तो नावाडी म्हणतो झालं मग तुमचं 100% आयुष्य पाण्यात गेलं. तो म्हणतो का बाबा? तेव्हा तो त्या ठिकाणी नावाडी म्हणतो की अचानक या नदीमधलं पाणी वाढू लागलं आहे, वेग वाढू लागला आहे. काही काळामध्येच या ठिकाणी ही पूर्ण बोडी या ठिकाणी ही होडी त्या ठिकाणी बुडून जाईल आणि आपल्याला आपले प्राण गमवायला लागतील. तात्पर्य काय की आपल्याला कुठल्याही ज्ञानाचा गर्व होता कामा नये. म्हणूनच आपण त्या पद्धतीने आपल्या ज्ञानाचा गर्व न होता जे मूळ ज्ञान आहे, अनेक गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्या माऊलीही आपल्याला वेळोवेळी सांगतात की आपण आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला वाटेल की आपल्याला सर्व येतं, आपण खूप मोठे झालो, आपण त्या ठिकाणी एकाला शिकवायला गेलो तर कुठेतरी आपल्यातली शिकण्याची वृत्ती त्या ठिकाणी संपून जाते. त्यामुळे कायमस्वरूप मनुष्याने विद्यार्थीच राहावं, शिकून घ्यावं. दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. आज आपण खरंच त्याप्रमाणे त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे. आपल्या माऊलीही बघा, आपल्या सर्वांसाठी माऊलींनी श्रीलीलामृत लिहिलं आहे. आपल्या महत्त्वाचे धर्मग्रंथ 18 पुराणं यातील प्रत्येकातला एक सुंदर सुंदर असा त्या ठिकाणी दृष्टांत देऊन स्वामीजींनी तो ग्रंथ अतिशय सुंदर आपल्या सर्वांसाठी एक आदर्श असा ग्रंथ लिहून ठेवला आहे. आणि त्या ग्रंथाच्या मार्फत ते आपल्याला विविध संस्कार आपल्याला करतात, आपल्याला घडवत असतात. पण प्रत्येक ग्रंथामध्ये जर आपण निर्गुण पाहिलं तर स्वामीजींनी प्रत्येक ठिकाणी हा उल्लेख केला आहे की या नरेंद्रदासावर हे परमेश्वरा, हे महाविष्णू, हे शिवशंकरा कृपा करा. हा ग्रंथ पूर्ण न्या, पूर्ण करून घ्या. म्हणजे केवढीही विनम्रता, केवढीही लीनता, ज्ञानाचा जराही अहंकार नाही, जराही लवलेश नाही अहंकाराचा. त्यामुळेच अशा साधू संतांकडे, अशा गुरूंकडे आपण जाणं गरजेचं आहे. आपला ज्ञानाचा गर्व त्या ठिकाणी आपल्या जीवनात होता कामा नये. श्री समर्थ या ठिकाणी पुढे अशाही प्रकारे सांगतात की फक्त असे जीवजंतू नाही आहेत, तर अनेक जीव असे कल्पनेतून निर्माण झालेत, श्रापातून निर्माण झालेत, जादूगिरीच्या मार्फत निर्माण झालेत, राक्षसांचे काही माया आहेत, त्या ठिकाणी देवांचे काही देह आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, पण ते आपण जाणून घेतलं आहे का? तर नाही. त्यामुळे ते जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्याला ठाऊक असेल सर्व गोष्टींच्या या ठिकाणी उदाहरणं देणं शक्य नाही. पण आपण जर एक छोटंसं उदाहरण घेतलं की अहिल्या ही शापाने त्या ठिकाणी एका स्त्रीपासून एक शिळा झाली होती आणि पुन्हा ते उश्रापाने प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुन्हा तिला पूर्वदेह प्राप्त झाला. तर अशा प्रकारे अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक करणी आहेत त्या परमेश्वराने या पृथ्वी तलावर निर्माण केलेल्या, सृष्टीमध्ये निर्माण केलेली. ह्या पृथ्वीवर 9 खंड सप्तसागर आहेत. पृथ्वीच्या बाहेरही ब्रह्मांडामध्ये अनेक ठिकाणी जल आहे, नीरा आहे. जिथे जीवन तिथे जीव, जिथे पाणी तिथे जीव, हा उत्पत्तीचा निर्णय. तर अशा प्रकारे हे सर्व असताना आपण कुठेही या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी करत नाही आणि आपण आपल्यामध्येच तेवढा गुरफटून राहतो. आपल्याला आपल्याच देहाचा त्या ठिकाणी अहंकार होत राहतो. माऊलींनाही एक व्यक्ती अशाच प्रकारे एक गृहस्थ आला होता ज्यांनी भरपूर वेदांचा, भरपूर पुराणांचा वगैरे अभ्यास केला होता, विविध ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्यांनी माऊलींना एकानंतर एक अनेक प्रश्न विचारले. अगदी 10 तास त्या ठिकाणी प्रश्नांची त्या ठिकाणी सरबत्ती चालली, पण माऊलींनी प्रत्येक प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी त्याला साजेसं अचूक असं दिलं. शेवटी तो त्या ठिकाणी थकला आणि त्या ठिकाणी त्यांनी शरणागती पत्करली. माऊलींनी त्याला बोध केला की बाबा रे, ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वर होता येणार नाही. ज्ञानेश्वर होण्यासाठी गुरु करावे लागतात. ज्ञानेश्वर साक्षात ज्ञानाचे ईश्वर, त्यांनीही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला आपल्याला निवृत्ती दासू म्हणून उल्लेख केलेला आहे. आपल्या माऊलीही बघा वेळोवेळी जिथे जिथे शक्य होईल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात म्हणतात की गजानन तुझ्या आम्ही पायातील वाहनं, याचक तुझे आम्ही द्यावे समाधान. बाप्पांचा एक शिष्य, बाप्पांचा एक दास म्हणून स्वामीजी आपल्या गुरूंचे दास म्हणून आपल्याला नेहमी सांगत असतात. त्यामुळे आपण हीच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कुठेही आपल्याला अहंकार, तो ज्ञानाचा गर्व आपल्यामध्ये येता कामा नये. आपण या शरीरालाच कुठेतरी थोर मानत असतो. श्री समर्थ रामदास स्वामीजी पुढे या ठिकाणी म्हणतायत की आपण ही सर्व त्यात विविध करणी जी आहे, जी देवाचे ते कौतुक आहे, ते आपण का जाणून घेत नाही? आपल्याला त्याच्यावर लक्ष का नाही जात? कारण आपण कुठेतरी आपल्याच देहामध्ये अडकून असतो. आपल्याच शरीराचा आपल्याला गर्व झालेला असतो. आपल्याला वाटतं की आपलाच देह श्रेष्ठ. श्री समर्थांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे की कुश्चिळ ठाई जन्मले, कुश्चिळ रसेची वाढले. अतिशय घाणेरड्या ठिकाणी याचा जन्म झाला आणि घाणेरड्या रसानेच हा देह वाढला आहे. मग कोणत्या हिशोबाने आपण त्याला थोर म्हणता, श्रेष्ठ म्हणता? हे जे शरीर आहे, ही जी काया आहे, ही जी माया आहे, ही 2 दिवसाची आहे. या 2 दिवसानंतर पुन्हा त्या ठिकाणी मृत्यू आहेच. ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू हा क्रमप्राप्तच आहे.
आपण हे शरीर कितीही अगदी चांगल्या कपड्याने चांगल्या वस्त्राने जरी झाकलं तरी शेवटी ते उघडच पडतं, त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरते. म्हणून बघा ना, कधी एखाद्याचा मृत्यू झाला की त्याचे नातेवाईक बघतात की बाबा कधी बाकीचे सगळे गणगोत येत आहेत आणि कधी यांनी आपण विल्हेवाट लावण्यासाठी या प्रेताची आपण घेऊन जातो आहे, कारण इकडे तिकडे दुर्गंधी पसरेल. आणि सत्य हेच आहे. त्यामुळे कितीही चांगल्या वस्त्राने झाका, अगदी झाका तापा करा, पण शेवटी ते उघडच पडणार आहे, त्याची दुर्गंधीच पसरणार आहे. तर अशा प्रकारचे हे शरीर सदैव विविध व्याथांनी, विविध त्रासाने, विविध आजारांनी हे त्या ठिकाणी वखवकलेलंच असतं. काही ना काही त्रास या शरीराला असतातच. अगदी या वयातही, कमी वयातही आज अनेकांना त्रास सुरू झालेत, आपल्याला माहिती असेल. एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं की डायबिटीस सुरू झाला की इन्शुलिन एकदा सुरू झालं की ते इंजेक्शन घ्यावेच लागतात. अशा अनेक गोष्टी आहेत. तर असं हे शरीर जे क्षणिक आहे त्याचा काहीच भरोसा नाही. त्यामुळे शरीर वाया जाण्यापूर्वी आपण सद्गुरूंना शरण जाणं गरजेचं आहे. मागच्या निरूपणामध्ये ज्याप्रमाणे आपण ऐकलं की ऊर्ध्वगतीने आपण जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच काय केलं पाहिजे की हा जो देह आहे हा सहसा सहजी नाही प्राप्त होत. नाना सुकृतांचे फळं तोची येई नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सद्गुरुचरण लाभती. नाना सुकृतांच्या फळस्वरूप आपल्याला हा नरजन्म मिळाला आहे, हा देह मिळाला आहे. आणि त्याही मध्ये जे भाग्यवान असतात, जर भाग्य असेल आपलं तरच सद्गुरूंचे चरण लाभतात. त्यामुळे श्री समर्थांनी या ठिकाणी सांगितलं आहे की अशा प्रकारचे विविध जीव, विविध सूक्ष्मजीव या पृथ्वीतलावर आहेत, विविध प्रचंड जीवही या पृथ्वीतलावर आहेत. पण ते आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला. आपण आपल्या देहामध्येच, आपल्या प्रपंचामध्येच अडकून राहिलो. त्यामुळे कुठेतरी आपला हा ताठाभिमान, आपल्या देहाचा अहंकार आपण मोडावा आणि आपल्यामधील विवेक जागृत करावा. विवेकाने आपला जो अहंकार आहे तो तोडून फोडून आपल्या या विवेकाच्या मार्फत त्या देवाला धुंडावं, त्या देवाला शोधावं. आता देवाला आपण शोधावं कसं, तर श्री समर्थांनी शिवाय अनेक साधू संतांनी वेळोवेळी सांगितलं आहे. जया असं वाटे देव पहावा, तेणे सद्गुरू करावा, सद्गुरू विण देवाधिदेवा पाविजेत नाही. जिकडे तिकडे शोधी शिकारे, फिरशी वेड्या परी, वसे तो देव तुझ्या अंतरी. असेल इच्छा जर मुक्तीची, आस धरावी सदभक्तीची. वाट करी ही आत्महिताची, तुझी या धरतीवरी. वसे तो देव तुझ्या अंतरी. या संपूर्ण अभंगामध्ये मला जे सांगायचं आहे हे समर्थ रामदास स्वामींना जे या समासामधून सांगायचं आहे त्याचं पूर्ण वर्णन आलेलं आहे. तेव्हा निश्चय आपण करायचा आहे की मला ऊर्ध्वगतीला जायचं आहे की अधोगतीला जायचं आहे, हे आपण ठरवायचं आहे. आपल्याला मुक्तीची इच्छा असेल तर सद्भक्तीची आस धरा. आपल्याला वाटत असेल मुक्ती नको आहे, मोक्ष नको आहे, मला परत जन्म हवा आहे, परत मी या मृत्यूतलावर येणार, आईच्या उदरामध्ये परत जन्म घेणार आणि आईच्या उदरात असताना असणारी सगळी विष्ठा मूत्र माझ्या तोंडात जाऊ दे, मला यमयातना होऊ दे, अशी इच्छा असेल तर निर्णय तुम्ही करायचा आहे. आम्ही शिक्षक आहोत, आमची जबाबदारी आहे आमच्या वर्गात बसणारा प्रत्येक विद्यार्थी पास झाला पाहिजे. निर्णय आपल्यावर घ्यायचा आहे. आम्ही सगळ्यांना सारखंच शिकवणार, स्वीकारायचं की न स्वीकारायचं ज्याचं त्यांना ठरवायचं आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात किंवा या समासामध्ये त्यांना सांगायचं आहे की हा निश्चय आपण करायचा आहे. काय व्हायचं आहे, काय करायचं आहे, हा ज्याचा त्यानं निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर जन्म वाया जाणार आहे. हा दुर्लभ देह संत संगतीमध्ये येऊन त्या देहाचं महत्त्व समजून घे. तुला देवानं जी बुद्धी दिलं त्या बुद्धीचा वापर कर आणि निश्चय कर की सगळे जन्माला ते जाणारच आहे. कारण सृष्टीचा नियम आहे की जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे, की जे जे निर्माण होतं ते नाश पावतच असतं. हा सृष्टीचा सिद्धांत आहे, त्याच्यातून आपली कुणाची सुटका नाही. माझासुद्धा हा जो देह आहे हा जाणार आहे, पण मी नाही जाणार. देह जाणार परंतु मी जाणार नाही आहे. तो मी जो आहे बघा ना, म्हणून तर साधू संतांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा त्यांच्या समाधीजवळ आलो की आपल्याला ते पावते समाधी. ते गेले तरीसुद्धा आपल्यामध्ये आहेत याची जाणीव होते आपल्याला.
कारण ते देहानं गेलेले असतात, आत्म्याच्या दृष्टीनं ते कुठेच गेलेले नसतात, ते आपल्या भक्ताबरोबर कायम असतात. तूच आहे म्हणजे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालवीसे हात धरून या. म्हणून आपण संतांना सांगितलं आहे, माणिक प्रभूंचा अभंग आहे की ते म्हणतात जेथे जातो तू माझा संगाती, चालवीसे हाती धरून या. तू माझा हात धरून चालवतोस याची मला खात्री आहे, याचा मला अनुभव आहे, कारण तू कुठे गेलेलाच नसतोस. जातं कोण? व्यावहारिक जन. त्या व्यावहारिक जनामधला मी एक आहे असं आयुष्यभर आपण समजून जर जगत असू तर आपला उत्कर्ष कधीच नाही होणार. आपण ऊर्ध्व गतीकडे कधी जाणारच नाही, कारण जे पवित्र असतं ना ते वरती जातं. पाणी आहे बघा, ह्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचं मिक्सिंग आहे, म्हणून हे पाणी वरती नाही जात, त्या पाण्याचं बाष्प होतं आणि ते मात्र वरती जातं आणि ते प्युअर असतं, शुद्ध असतं. पाण्याचं बाष्प वरती जातं आणि त्या बाष्पामध्ये परत काही घटक मिक्स झाले, परत ते अधोगतीला येत असतं आणि तोच पाऊस. त्या पावसामध्ये बघा आपण म्हणतो ना, त्या पावसामध्ये विषारी काहीतरी आहे, रक्ताचा पाऊस पडल्यासारखा पाऊस पडला किंवा काळाकुट्ट पाऊस पडला, तर या वातावरणातलं ज्या वेळेला असे काही घटक, अशी काही मूलद्रव्य त्या बाष्पामध्ये जातात आणि त्या बाष्पाला दूषित केलं की ते बाष्प परत खाली येतं. परंतु खाली असणारं जे जल आहे ते जल जितकं शुद्ध होतं तेवढं ते जल वरती जातं. पाण्याची म्हणे वाफ होते, त्यावेळी इथलं पाणी आटतं. सृष्टीचा नियम आहे, या सृष्टीतलं कुठलीही गोष्ट कुठेच जात नाही, फक्त चक्रासारखी फिरते, म्हणून आपण सृष्टीचक्र म्हणतो. तसं जे जल असतं, हे जल जितकं पवित्र होतं, जितकं शुद्ध होतं, तितकं त्याचा फॉर्म बदलतो आणि तो मग द्रवरूप फॉर्म वायुरूप फॉर्ममध्ये प्रकट होतं आणि तो वायूवरती निघून जातो, त्याला आपण बाष्प म्हणतो. आणि मग त्या बाष्पामध्ये आणखीन काहीतरी वातावरणातलं मिक्सिंग झालं की तो पाणीरूपानं परत खाली येतं. असं सारखं राडगाडगत चालू आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की संधी मिळाले त्या संधीचं सोनं करून घ्या. ठरवलं तर तुम्ही ऊर्ध्वगती नाहीतर अधोगती, पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरशयनम, असं करावं लागेल. म्हणून कायम मेंदू आपला, आपली बुद्धी ताळ्यावर ठेवून आपण जगलं पाहिजे, यासाठी या समासामध्ये आठवण करून दिली. तेव्हा आपण पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन पुढे समर्थ रामदास स्वामी काय सांगतात ते ऐकण्यासाठी परत भेटूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.